तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी। बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे। आरोपी अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना त्यानं एपीआय निलेश मोरे यांची रिव्हॉल्वर खेचून गोळीबार केला। त्यात निलेश मोरे जखमी झाले। अक्षय शिंदेनं गोळीबार सुरू केल्यानंतर क्राईम ब्रांचच्या टीममधील एकानं स्वसंरक्षणासाठी अक्षयवर गोळ्या झाडल्या आणि त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय। अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रांचला घेऊन जात होते आणि त्यावेळी हा प्रकार घडलाय। या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांना गोळी लागल्याची माहिती मिळते। संध्याकाळी साधारण 6:30च्या आसपास पोलिसांची टीम मुंब्रा बायपास जवळ आली तेव्हा आरोपीने एका कॉन्स्टेबलच्या हातातून बंदूक हिसकावून गोळीबार केला। पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर झालेल्या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली। यामध्ये अक्षयच्या चेहऱ्याला गोळी लागली आणि ही गोळी त्याच्या डोक्यातून बाहेर पडली असून त्यातच त्याचा मृत्यू झालाय। आणि आता थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ते सध्या बदलापूर रेल्वे स्थानकात आहेत। तुषार, बदलापूर रेल्वे स्थानकात तुम्ही सध्या आहात। नागरिकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत? समाधान व्यक्त होत असेल? आपण पाहिलं असेल तर अक्षय शिंदेने ज्या चिमुरडीवरती अत्याचार केला होता आणि त्या अत्याचारानंतर संपूर्ण बदलाकर वासियांनी बदलापूर रेल्वे स्टेशन बंद केलं होतं आणि त्यानंतर अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर मात्र बदलाकर वासियांना काय वाटतंय आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। आपण पाहत असाल आता बदलापूर स्थानकावरती सर्व नागरिक आपल्याला एकमेकांना पेढे भरवताना पाहायला मिळत आहेत। आपण त्यांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता अक्षय शिंदे विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। काय सांगाल ताई, अक्षयचा काल एन्काउंटर झाला? अक्षयचा एन्काउंटर झाला याबद्दल सर्वप्रथम पोलीस प्रशासनाचे मी आभार मानते आणि हे स्टेशन या घटनेचं खूप मोठं साक्षीदार आहे। कारण जवळजवळ 10 तासाचं रेल रोको आंदोलन हे रेल्वेच्या इतिहासातलं पहिलं आंदोलन ठरलं आणि आज ते स्टेशन त्याला एन्काउंटर झाला किंवा तो यमसदनी गेला याचा जल्लोष साजरा करतो। ज्या मुलाने हे सगळं केलेलं कृत्य आहे त्याला आज यमलोकी पाठवून मोरे सरांनी मला असं वाटतंय सगळ्या महिलांच्या मनातली इच्छा पूर्ण केलेली आहे। जे 1 महिन्यानंतर दिवाळीचं वातावरण ते आत्ताच फटाके फोडून सगळे आनंद साजरा करतात आहे याच्यावरच कळते की प्रत्येकाला किती आनंद झालेला आहे। काय सांगशील? काल जी घटना घडली त्याच्यानंतर काही लोकांनी त्याचं समर्थन केलं, परंतु जी काही लोक विरोधात बोलत त्यांना फक्त एवढं सांगायचं आहे की आम खाओ गुटलिया मत गिनो। जे झालं ते चांगलं झालंय हे आपल्याला एक्सेप्ट करायला पाहिजे। उगाच त्याच्यावरती विरोधकांनी राजकारण करू नये एवढंच माझी विनंती आहे। मी विरोधकांना असं सांगू इच्छितो की ज्या पब्लिकने 9 तास आत्ताच्या आत्ता फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी संपूर्ण रेल रोको केला, बदलापूर एकत्र आलं होतं आणि आज मोरे साहेबांनी बदलापूरकरांच्या सर्वांच्या मनातली जी इच्छा होती त्या नराधमाला यमसदनी धाडून इतर जे कोणी विकृत नजरा ठेवून स्त्रियांकडे पाहतात किंवा मुलीबाळींकडे पाहतात त्यांच्या मनात सुद्धा एक धडकी निर्माण केलेली आहे। आणि मी यासाठी पोलीस प्रशासन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांचे मी जाहीर आभार मानतो आणि अभिनंदन सुद्धा करतो। आणि यापुढे जर कुठल्याही नराधमाने असं कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सुद्धा अशाच प्रकारची शिक्षा द्यावी अशी मी जाहीर विनंती करतो। आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर अनेक कार्यकर्ते आपल्या हातामध्ये फलक घेऊन आपल्याला या ठिकाणी घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात। काय सांगशील मित्रा, अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला आहे। तुम्ही याच रेल्वे स्थानकावरती रेल्वे रोको केलं होतं, मात्र त्या नराधमाचा अखेर एन्काउंटर झाला। खूप चांगलं झालंय, त्या नराधमाचा एन्काउंटर झालंय। खूप चांगलं वाटतंय आम्हाला बदलापूरकरांना आणि सर्व रहिवाशांना। आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर या ठिकाणी समाधान व्यक्त केलं जात आहे। ज्या अक्षय शिंदेने अत्याचार केले होते, ज्या नराधमाने चिमुरडीवरती अत्याचार केले होते त्याचा पोलीस एन्काउंटर झाल्याप्रकारे आता संपूर्ण बदलापूरकर या ठिकाणी याच बदलापूर रेल्वे स्थानकावरती आपल्याला जल्लोष करताना पाहायला मिळतात, आपल्याला पेढे भरवताना पाहायला मिळतात। काय सांगाल ताई? हे आंदोलन जे केलं होतं इकडे 10 तास त्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला, न्याय मिळाला। त्यामुळे आम्ही शिंदे सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मुख्यमंत्र्यांचे पण आभार मानतो आणि तो आनंद आम्ही आज पेढे देऊन एकमेकाला व्यक्त करत आहोत। काय सांगाल ताई तुम्ही?
खूप अतिउत्तम निर्णय आहे हा, आणि हे जे झालं आहे याच्यामध्ये खरंच चिमुकलीला न्याय मिळालेला नाहीये, तर समस्त नारी जातीला न्याय मिळालेला आहे. आम्ही घटनेच्या कायद्याच्या विरोधात नाही आहोत, पण खरंच हा खूप आनंदाचा क्षण आहे आणि कायद्याचं उल्लंघन किंवा कोणीही करू नये. आणि दहशत म्हणजे प्रत्येकामध्ये एक असं वातावरण पाहिजेलच की कायद्याच्या विरोधात कोणी जाऊ नये. कायद्याचा धाक हा सगळ्यांना राहिलाच पाहिजे आणि नारी जातीचा सन्मान हा प्रत्येकाने केलाच पाहिजे. नारी ही लहान असो मोठी असो, आपली आई असो बहीण असो बाहेरची कोणी असो, प्रत्येक नारी जातीचा सन्मान हा झालाच पाहिजे आणि प्रत्येकाने केलाच पाहिजे. आणि जो हे काही नियमांचं उल्लंघन करेल त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि खरंच झालीच पाहिजे. हे बघा, माझी पण एक मुलगी छोटी आहे, 7 वर्षाची आहे, बरोबर. मला पण जरा भीती आहे, बरोबर आहे. पण त्या आक्रोशानंतर जरा मी पण त्यावेळेस बघितलंय की आज दुसऱ्यांच्या मुलीवर झाला, उद्या आपल्या पण काहीतरी होऊ शकतं, बरोबर आहे. पण हा जो एरिया आहे ईस्ट आणि वेस्ट, हे वामनदादा एकमेव असे व्यक्ती आहेत ते खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं करतात. हे आम्हाला सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. आज त्या मुलीवर जर उद्या आपल्या पण मुलीला नको असं काही व्हायला, जो कायदेशीर त्यांनी घेतलाय निर्णय खूप अतिउत्तम आहे, खूप छान झालेला आहे. बस आम्ही सर्वजण खूप खुश आहोत. काल फटाके सगळे जोरात वाजवलेत, सर्व छान झालं आमचं. थँक्यू. जय महाराष्ट्र. आपण या ठिकाणी पाहिलं असेल बदलापूर स्थानकामध्ये नागरिक आता मोठ्या संख्येने जमण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर झाला त्या एन्काउंटरचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी सर्व नागरिकांकडून केलं जातंय. काय सांगाल तुम्ही, जो एन्काउंटर झाला त्याबद्दल काय बोलाल? ज्या चिमुकलीवर अत्याचार झालेला तिला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आणि बदलापूरकरांनी जो इथं उत्स्फूर्त असा निषेध नोंदवलेला त्या निषेधाचा कुठेतरी आज शेवट झाला. आणि आज शिंदे सरकारचं मी खरोखर अभिनंदन करेन. त्या आपल्याकडे आपण दुबईमध्ये राहत नाही, इथे आम्ही सगळेजण त्या नराधामाला फाशी मिळावी म्हणून मागणी करत होतो, पण आपल्यामध्ये कायद्यामध्ये तशी तरतूद विशेष नसल्यामुळे सरकारी वकील उज्ज्वल